14 एप्रिल कमिंग सून, द बिगेस्ट फेस्टिवल ऑफ इंडिया, वेटिंग फॉर भीम जयंती. वर्षभरातला आपला एकच सण. बाबासाहेबांची जयंती आली की आम्ही असे नारे देतो, बॅनरबाजी करतो, नाचतो, गातो, जल्लोषात जयंती साजरी करतो. पण भगवान गौतम बुद्धांची वैशाखी पौर्णिमा आली की सगळीकडे आम्हाला सुखसुखाट बघायला मिळतो. बाबासाहेबांचा जय जयकार करण्यात, नाचण्यात, गाण्यात आम्ही इतके मग्न झालो आहोत की त्यांच्या आंदोलनाची समीक्षा करण्यासाठी वेळच आमच्याकडे उरला नाहीये. त्यांनी सुरू केलेले सामाजिक, शैक्षणिक, संविधानिक, राजनैतिक आणि धार्मिक आंदोलन आज कुठे? त्याची आत्ताची परिस्थिती काय? ते पुढे न्यायचं कसं याचा विचार आम्ही कधी करणार आहोत? 1956 बाबासाहेबांनी आपल्याला भगवान गौतम बुद्धांच्या धम्माची दीक्षा दिली. आम्ही फक्त नावाला बौद्ध झालोत, पण भगवान बुद्धांना आम्ही मानायला तयार नाही. आम्हाला त्रिशरण, पंचशील येत नाही, अष्टशील माहीत नाही, उपसत आम्ही धरत नाही, भगवान बुद्धांचा धम्म आम्ही वाचला नाही, त्रिपिटकाला आम्ही मानत नाही, विपश्यना आम्ही करत नाही, श्रामणेर आम्ही होत नाही, धम्म यात्रा आम्ही करत नाही, आम्ही पाली भाषा शिकत नाही, आमच्या अतिक्रमणग्रस्त लेण्यांना मुक्त करण्यासाठी आम्ही काही योगदान देत नाही, भारतातील बौद्धांच्या स्वतंत्र कायदा निर्मितीसाठी विचार आम्ही करत नाही, आम्हाला कम्युनिझम आणि बुद्धिझम याच्यातला फरक अजून कळेना, आम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांतीचा संघर्ष कळेना, एकमेकांची निंदा नालस्ती करण्यात आणि स्वतःचं स्वार्थी जीवन जगण्यात आम्ही इतके मग्न झालो आहोत की बाबासाहेबांचं आम्हाला आंदोलनच कळेना. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचा धम्म जेव्हा आपल्याला दिला तेव्हा त्यासोबत काही ध्येय आणि उद्दिष्ट पण दिले होते. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे, धम्म उपासनेसाठी बुद्ध विहारे बांधणे, बौद्धांची शाळा, कॉलेजेस यांची स्थापना करणे, अनाथालय, दवाखाने, मदत केंद्र सुरू करणे, धम्म प्रशिक्षण केंद्र उभं करणे, बौद्धांच्या प्रिंटिंग प्रेसेस उभ्या करणे, बौद्ध साहित्य प्रकाशित करणे, हस्तपत्रिका, छोट्या पुस्तिका काढून त्यांचं वितरण करणे, ठिकठिकाणी बौद्ध धम्म मेळावे, बौद्ध धम्म परिषदा भरवणे. आज आपल्याला धम्म स्वीकारून 70 वर्ष पूर्ण झाली आहेत. यापैकी किती उद्देश आपण पूर्ण केलेत याची समीक्षा आपण कधी करणार आहोत? बाबासाहेबांनी एकट्याने तुम्हा सर्वांचे, कोट्यावधी लोकांचे स्वप्न पूर्ण केलेत आणि तुम्ही कोट्यावधी लोक मिळून एका माणसाचे स्वप्न देखील पूर्ण करू शकत नाही. अरे एकच तर स्वप्न बघितलं होतं त्या महामानवानं, बौद्धमय भारताचं. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आज आहे. जगभरातील बौद्धांचं श्रद्धास्थान म्हणजे महाबोधी महाविहार हे देखील आम्हाला ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करता येईना, तर तो बौद्धमय भारत कधी घडवणार आहोत आम्ही? अजूनही वेळ गेलेली नाहीये. जागे व्हा, बाबासाहेबांचे खरे अनुयायी व्हा, आजच बौद्ध व्हा, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये सक्रियतेने सहभाग घ्या. ही बुद्ध पौर्णिमा साजरी करा आणि बौद्धमय भारताचा संकल्प अंगी बाळगा. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीला, या धम्म चळवळीला मजबूत करण्याचा प्रयत्न करा. नमो बुद्धाय. जय भीम.